नमस्कार. या ठिकाणी आता सध्या मराठा आरक्षण हा जो आरक्षणाचा प्रश्न आहे यावरती मी एक कविता लिहिली. तर त्या कवितेचं शीर्षक आहे प्रश्न मराठा आरक्षणाचा. तर पहा, अंतरवली सराटीमधूनच पेटून उठला मराठा मुद्दा. मनोज जरांगे पाटील हाच ठरतोय मराठा आरक्षणाचा संघर्ष योद्धा. मोठ्या प्रमाणात सामील व्हावे या लढ्यात तुम्ही आम्हीसुद्धा. गरीब मराठा आजही खेड्यात साधी जीवनशैली जगतोय. जीवन मरणाच्या लढ्यात कुणबी मराठा अस्मितेची शेवटची लढाई लढतोय. गरीब मराठा आजही खेड्यात साधी जीवनशैली जगतोय. जीवन मरणाच्या लढ्यात कुणबी मराठा अस्मितेची शेवटची लढाई लढतोय. क्रांती ही गरिबाच्या घरातूनच जन्म घेते. क्रांती ही गरिबाच्या घरातूनच जन्म घेते. त्याला गरिबीची किनार असावी लागते. आता शिवबांच्या विचारांची तलवार हाताशी धरावीशी वाटते. आता शिवबांच्या विचाराची तलवार हाताशी धरावीशी वाटते. सरकार वेळ काढूपणा करतोय. सरकार वेळ काढूपणा करतोय. आरक्षणाचा प्रश्न लोंबकळतच ठेवतोय. जरांगेंच्या 3 मुलींची आपल्या बापासाठी आता मात्र कंठ दाटतोय. जरांगेंच्या 3 मुलींचा आपल्या बापासाठी कंठ दाटतोय. मोर्चे आंदोलनाचा आता अंत पाहू नका. मोर्चे आंदोलनाचा आता अंत पाहू नका. जरांगे पाटलांच्या अश्रूंचा बांध फुटू देऊ नका. शांत असलेल्या या वाघाला आता डिवचू नका. अंतरवली ते मुंबई मराठा आरक्षण दिंडी रवाना. अंतरवली ते मुंबई मराठा आरक्षण दिंडी रवाना. 26 जानेवारी रोजी आमरण उपोषणास तो प्रारंभ करताना पुन्हा एकदा आपल्या समाजाप्रती जीवाची बाजी लावताना जरांगे पाटीलच आमचा दाखविला आता खरा मराठी बाणा. लोकशाहीत सर्वांनाच असतो लढण्याचा बोलण्याचा अधिकार. लोकशाहीत सर्वांनाच असतो लढण्याचा बोलण्याचा अधिकार. जरांगे पाटलांनाच आहे समाजाचा आणि कुटुंबाचा प्रचंड आधार. आता आरक्षण घेतल्याशिवाय ते येतच नसतो मुंबईहून माघार. तर अशा प्रकारे काय म्हटलं शेवटचं कडवं मी की आता आरक्षण घेतल्याशिवाय ते येतच नसतो मुंबईहून माघार. अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न मराठा आरक्षणाचं ही कविता मला सुचली, मी लिहिली. तर या ठिकाणी मराठा आरक्षण या आरक्षणास पूर्णपणे मी या कवितेच्या माध्यमातून पाठिंबा देत आहे. तर ही जर कविता तुम्हा सर्वांना आवडली तर नक्कीच दिलभार चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.